नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते. आज आहे ना मी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहे. तर इथे आहे ना रवा घेतलेला आहे, बारीक रवा 2 वाट्या. तर कढई ठेवलेले, कढईमध्ये 2.5 वाटी पाणी टाकलेले, त्याच वाटीने ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्या वाटीने. त्या पाण्यामध्ये चिली फ्लेक्स, जिरे आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं तूप टाकून असं मस्त उकळी येऊन दिलेलं आहे. आणि तो रवा असा त्या पाण्यामध्ये असा हाटून घ्यायचा आहे. तर बघा असं हाटून झालं की जरासं त्याला वाफ येऊन द्यायची आहे. मी याचे ना वडे बनवणार आहे. मस्त अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. तर बघा वाफ येऊन झालेली आहे. आता आपल्याला याला ताटात काढायचं आहे. थोडंसं थंड झालं ना व्यवस्थित आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. तर असं थंड झालेलं आहे. आणि आता बघा मी असा हाताने थोडं थोडं पाणी लावून आहे ना मस्त असं मळून घेणार आहे त्याला. तर खूप टेस्टी अशी रेसिपी झाली होती. नाश्त्याला मुलांनी पण खूप आवडीने खाल्ली. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती. तर असं सगळं मी मळून घेतलेलं आहे पीठ. आणि आता याचे असे वडे बनवायचे आहेत. मस्त असा शेप झाला होता आणि दिसायला खूप सुंदर दिसत होतं. तर बघा, पण तेलात टाकताना थोडंसं सांभाळून टाका, कारण हे तेलामध्ये टाकल्यावर फुटायची शक्यता असते. त्याच्यामुळे मी असे सगळे वडे बनवून घेतलेले आहे. आता ते इथं चटणी बनवलेली आहे. चटणीसाठी मी ओलं नारळ घेतलेलं आहे, थोडंसं डाळवं घेतलेलं आहे, मीठ, कोथिंबीर घेऊन सगळं मस्त असं वाटून घेतलेली आहे चटणी. पाहू शकता मस्त असं आपली चटणी पण झालेली आहे. इथं तेल ठेवलेलं आहे आणि आता वडे टाकलेले आहेत. तर असे सगळे व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्यात. तर थोडंसं सांभाळून करा, कारण फुटण्याची शक्यता असते. तर मी पण हे बघा लांबून व्हिडिओ काढलेला आहे, कारण माझा एक वडा फुटलेला म्हणून. तर बघा असं सगळे वडे असे मस्त फ्राय करून घेतलेले आहे. पण खायला खूप टेस्टी झाले होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूपच टेस्टी झालेले. आता इथं तुम्हाला मी सर्व करून दाखवणार आहे. या तुम्ही पण खायला. मस्त असं वडे आणि चटणी, खूप टेस्टी अशी रेसिपी, काहीतरी वेगळं असं मी आज ट्राय केलेलं आहे. छान झालं होतं. चला तर मग बाय.